चैन स्नॅचिंग करणारा आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. सिन्नर पोलीस ठाण्यात दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळचे सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येऊन पायी चालणाऱ्या एका महिला शिक्षिकेचे गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरी करून नेल्याबाबत गुन्हा दाखल होता. तसेच दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर शिर्डी मार्गावरील मुसळगाव शिवारात काळ्या रंगाच्या दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या 2 चोरट्यांनी मुसळगाव येथे राहणाऱ्या एका महिलेची सोन्याची पोत जबरीने ओरबडून चोरी केल्याची घटना घडली होती. सदर बाबत MIDC सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्याचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील फर्यादी यांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अशोकनगर तालुका श्रीरामपूर परिसरात सतत 2 दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार अजय संजय पंडित राहणार वडगाव निपाणी तालुका श्रीरामपूर यास शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण राहता अशोकनगर तालुका श्रीरामपूर यांच्यासह बजाज 220 पल्सर मोटरसायकल वर येऊन सिन्नर शहरात वरील चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यातील ताब्यात घेतलेले आरोपी अजय पंडित यास गुन्ह्यात अटक करून त्याचे कब्जातून व गुन्ह्यांमध्ये वापरलेले पल्सर मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून त्याची वाट्याला आलेली रोख रक्कम 1 लाख रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर आरोपीचा साथीदार गणेश चव्हाण आरोपींकडून चैन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील अटक आरोपी अजय पंडित यांच्याविरुद्ध MIDC वाळूज पोलीस ठाणे श्रीरामपूर पोलीस ठाणे लोणी पोलीस ठाणे मध्ये गुन्हे दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथकाने वरील चैन स्नॅचिंगचे 2 गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे.